भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी शहरामधील साई मंदिरात स्वच्छता अभियान राबवलं. हातामध्ये झाडू आणि सुपली घेऊन त्यांनी मंदिराची स्वच्छता केली. तसेच साईबाबांची आरती देखील केली. त्यानंतर मीडियाशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. पूर्ण देशात नाही, जगातलं वातावरण श्रीराममय झालेलं आहे. म्हणजे अगदी अमेरिकेच्या टाइम स्क्वेअरमध्ये सुद्धा श्रीरामाची प्रतिमा लावलेली आहे त्या डिजिटल बॅनरवर. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे किती वर्ष जगातले सर्व श्रीराम भक्त या क्षणाची वाट पाहत होते. आमचे रामलल्ला एका फाटक्या टेंटमध्ये गेले अनेक वर्ष विराजमान होते. हे बघून अनेक लोकांचं हृदय भरून आलेलं आहे आणि आज त्यांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळणार आहे. आज म्हणजे उद्या त्याची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पण प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्याआधी त्यांना प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजे. त्यासाठी स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. जेव्हा आपण एखादी भक्ती करतो, आपण एखादं अधिष्ठान करतो, आध्यात्मिक गोष्टीकडे वाटचाल करतो, तेव्हा मनाची आणि आपल्या परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर नेहमीच लक्ष केंद्रित केलं आहे 2014पासून आणि कोणत्याही अभियानामध्ये ते स्वच्छतेकडे जातीने लक्ष देतात. त्यांनी एक असं आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद सर्व लोकांनी दिला. हा कुठला राजकीय कार्यक्रम नसून हा एक भावनिक विषय आहे. हा एक देशाचा महत्त्वाचा विषय आहे स्वच्छता. तर तोही त्यानिमित्ताने सगळी प्रार्थनालय ही स्वच्छ होत आहेत. मी तर माझ्या स्वच्छता असतेच घरामध्ये, पण घराच्या मंदिरापासून त्याची सुरुवात केलेली आहे. माझा कार्यक्रम एका विमान रद्द झाल्यामुळे मागच्या वेळेचा परवा दिवशीचा रद्द करावा लागला. आज तो कार्यक्रम केला आहे. आज तर पूर्ण लोक उद्याची क्षणाची वाट बघत आहेत आणि मी पण तेवढ्याच आतुरतेने वाट बघते. ती त्याची बरोबरीच नाही. ते प्रभू श्रीराम आहेत. जर ते प्रभू श्रीराम आहेत, ते अवतार म्हणून पृथ्वीवर आले, त्यांना वनवास चुकला नाही, ते मी तर सामान्य माणूस आहे. तर मला वाटतं ज्यांच्या कडून ईश्वराची खूप अपेक्षा असते त्यांनाच ही शक्ती ईश्वर देतो या गोष्टींशी लढायची. मी एवढंच या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते की किती संघर्ष आला तरी आपल्या तत्वांशी विचलित नाही झालं पाहिजे. हे जे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे तसंच आम्ही सगळ्यांनी, मी एकटी नाही, सगळ्यांनी नुसतं श्रीराम म्हणून जमणार नाही, तर श्रीरामाचं चरित्र आचरणात आणलं आत्ताच्या कलियुगात आवश्यक आहे.